आदेशाप्रमाणे भामेवाडा या गावामध्ये बाबांचे सेवक आदरणीय राजूजी साखरकर यांच्या निवासस्थानी नववन कार्य पार पडलेले आहेत आणि त्या निमित्ताने एका भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्व सेवकांना प्रेम देणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कार्यकर्ते आदरणीय रवींद्रजी राऊत साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय वासुदेवरावजी पटोळे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। या ठिकाणी प्रामुख्याने या परिसरातील उमरेड शाखेचे फार सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे, अनुभवही मिळालेला आहे आणि अनुभव घेण्याकरता ही परमेश्वरी कृपा आपल्या जीवनामध्ये मिळवण्याकरता साध्य करण्याकरता या ठिकाणी आपण कार्यक्रमाला येत असतो। लांबून या ठिकाणी पाहिलं मी, नागपूरहून लोक आले, काही आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत। मग याकरता काय, एक भगवान, एक चित्त, एक लक्ष त्या परमेश्वराकडे असायला पाहिजे। नाही तर आम्ही या चर्चा बैठकीमध्ये बसलो, आमचं लक्ष जर दुसरीकडे असलं तर किती बैठकी करा तुम्ही, किती हवन कार्य करा, काही मिळणार नाही। विश्वास भाव तिथं देव, आमचा विश्वास बसला, आमचा भाव बसला, भाव भुकेला हरी करी तसे सेवकांची चाकरी। जर आमचा भाव मजबूत असला, त्या परमेश्वराकडे आमचे लक्ष असलं, परमेश्वर आमची नोकरी केल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच खरं। बाबांनी भक्ती केली म्हणून एका परमेश्वराची प्राप्ती झाली। जर बाबांनी भक्ती केली नसती, त्यालाही कारण आहे। बाबांच्याही कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे दुःख होते, एक शिटी वाजली तर एक जीव जात होता। तोच प्रकार आमच्या सर्व सेवकांच्या कुटुंबामध्ये होता। प्रत्येक सेवक कोण्या ना कोण्या दुःखामुळे या मार्गामध्ये आलेला आहे। मग दुःखाचा जर नायनाट करायचा असेल, ती दैवी शक्ती जर मिळवायची असेल, आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला बसवायचे असेल, तर आम्हाला भक्तीची गरज आहे। भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, विश्वास पाहिजे, निर्धार पाहिजे, आमचे लक्ष त्या परमेश्वराकडे पाहिजे। हमें है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दो। खऱ्या व्यक्तीचा राग करतात, खऱ्या कामाचा राग करतात, परंतु परमेश्वर जर तुमच्या जवळ असेल तर दुनिया एकीकडे आणि आम्ही एकीकडे। बाबांची घटना तीच आहे। लक्षपूर्वक बाबांच्या कहाणीकडे अनेक संतांनी परमेश्वराला मिळवलेला आहे, परंतु कसं या प्रपंचामधून अलिप्त झाले, पहाडावर गेले आणि परमेश्वराची प्राप्ती केली। बाबांनी त्याच्या व्यतिरिक्त केला, त्याच्या विरुद्ध दिशेने गेले, प्रपंच साधहून परमात्मा मिळवला। या गृहस्थीमध्ये त्या परमेश्वराला मिळवणं साधी गोष्ट नाही आहे। अरे साधी आम्ही सकाळी विनंती करतो, आमचे लक्ष विचलित होते, मोबाईल फोन वाजला, कोणी आवाज दिला, काही भांडं पडलं, मांजर आडवी गेली, अनेक प्रकार जर झाले तर आमचे लक्ष तिकडे विचलित होते। गेली भक्ती, गेली विनंती,
बाबांनी कसं केलं असं? बाबा एक जीव झाले, बाबांनी आपला पूर्ण देह अर्पण केला, लक्ष त्या परमेश्वराकडे वेधलं आणि म्हणून त्या परमेश्वराची त्या ब्रह्मांडाची प्राप्ती झाली। म्हणून आम्ही आज सर्व लोक या ठिकाणी दिसत आहोत। नाही तर आमच्या घाटावर गोऱ्या गेल्या असत्या, कोणी दारू पित होते, कोणी सट्टा लावत होते, कोणी जुवा खेळत होते, अनेक प्रकारचे व्यसन होते, बर्बाद झाले, अनेक दुःख आपल्या कुटुंबामध्ये होतं। पण बाबा जर मिळाले नसते आम्हाला तर आमचे जीवन वाचलं नसतं, केव्हाच आमचे जीवन संपलं असतं। परंतु आम्ही सुद्धा कुठेतरी भाग्यवान आहोत। लक्षात घ्या, आम्ही कुठेतरी भाग्यवान आहोत की जो मार्ग आम्हाला मिळालेला आहे, भाग्य से अधिक आणि वेळेच्या आत कधी मिळणार नाही। ती वेळ आल्यावर मात्र कोणी रोखू शकत नाही। मी 1998 ला मार्गात आलो, पहिल्याच दिवशी चमत्कार घडला। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, युनियन मध्ये, बँकेमध्ये थोडा राजकारणाचा पार्ट होता, परंतु परिस्थिती गरिबीची, इमानदारी, खायला मिळत नव्हतं, परंतु आम्ही 2 पैसे कोणाचे चोरले नाही। हिरवी नगर पॉवर हाऊस मध्ये मी 8 आणे रोजानी काम केलं, हटवाडजी 8 आणे रोज, 15 रुपये महिना, 1 तासाचे काम तिथे केलं 7 वर्ष। साहेबांनी विश्वास पाहण्यासाठी एका ड्राफ्ट मध्ये पैसे ठेवून दिले। परिस्थिती खराब होती, पॅन्ट नेसू शकत नव्हतो, आम्ही पॅन्ट घेऊ शकत नव्हतो। मलगडे पाटलाच्या पोराचे पॅन्ट उधार घातले ना, ती परिस्थिती होती, डोळ्यात पाणी येते। इमानदारी सोडली नाही, झाडझूड केली, टेबल पुसला आणि ते पैसे दिसले ड्रायव्हर मध्ये, पैसे काढले आणि त्या बाबूकडे नेऊन दिले। मी म्हटलं, बाबू या ठिकाणी पैसे आहे? नाही म्हणे, माझे नाही म्हणे पैसे, सांगा। ठेवले त्यांनीच विश्वास पाहण्यासाठी, हा मुलगा कसा आहे। त्या बाबूला म्हटलं, कोणाच्या तुम्ही पहा, हे पैसे या ठिकाणी 6-7 हजार रुपये त्या ठिकाणी होते, तोच विकले 8 आणे रोजानी। इमानदारी सोडली नाही। परमेश्वराने आज चमत्कार घडवला। पहिल्या दिवशी ज्योत लागली आमच्या घरी। अटल बहादूर सिंगचे नाव ऐकलं असेल तुम्ही, माजी महापौर, नागपूर शहराचे, नागपूरचे सर्व नगरसेवक एकीकडे आणि ती व्यक्ती एकीकडे, तो म्हणाल तो महापौर बनत होता। ते आता मरण पावले। त्या व्यक्तीने निरोप पाठवला त्या दिवशी, त्या क्षीरसागरला बोलवा, त्याला तिकीट द्यायची आहे। कसा खेळ आहे। गुरुजीला विचारायला गेलो, माझे मार्गदर्शक राऊत गुरुजी असा असा प्रसंग आला, कालच मार्ग घेतला मी आणि कालच निरोप आला, कसं करू? माहित आहे गुरुजीने काय म्हटलं? एक तर राजकारण पहा म्हणे, नाही तर भगवत कार्य पहा म्हणे। आला प्रश्न, ठीक आहे गुरुजी, काय हरकत नाही। सोडलं राजकारण, परमेश्वरी कार्याकडे लक्ष दिले, निरोपाला तिकडे लक्ष दिलं नाही आणि आपलं कार्य करत गेलो। कार्य करता करता परमेश्वर परीक्षा घेते। निवडणूक झाली, दुसरे लोक त्या ठिकाणी निवडून आले, 18 लोक, आणि 4 वर्षानंतर एक डायरेक्टर मरण पावला, जागा व्हॅकंट झाली आणि त्याच अटल बहादूर सिंगनी माझं नाव सजेस्ट केलं, मला कोऑप मध्ये घेतलं। कसा खेळ आहे परमेश्वराचा। बिना इलेक्शन लढल्याने त्या ठिकाणी डायरेक्टर झालो। माझे सांगण्याचे तात्पर्य असं आहे की आमचे लक्ष, आमची इमानदारी, आमची मर्यादा जर कायम असली, तुम्हाला कोणी धक्का लावणार नाही। बाबांचे शब्द आहे, बाबांनी सांगितलं, इस मार्ग का सेवक कभी गरीब और दुखी रहेगा नहीं, और वो रहता होगा तो अपने कर्मों से। म्हणून आम्हाला कर्म पूजा शिकवली आहे। कर्म करे सो क्यों डरे, पीछे क्यों पछताए, पेड़ लगा बबूल का तो आम कहां से खाए।
बाबडीचे झाड लावलं तर आंबे भेटेल का? आम्हाला कर्म चांगले करावं लागेल, आंब्याचे झाड लावावं लागेल, त्या ठिकाणी आम्हाला आंबे भेटेल. नाही तर तोंडापुरतं सगळं व्यवस्थित आहे. काय काय योग दिले परमेश्वराने. तुमच्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामध्ये 2013ला निवडणूक झाली. या ठिकाणी माझ्या गावच्या बावनकुळे दिसला मला, आता दिसून नाही राहिला कुठे आहे. परिस्थिती माहिती आहे त्याला. बिलकुल लढण्याची इच्छा नव्हती. सत्य बोलत आहे तुम्हाला सांगतो. या माईकवर, हा माईक परमेश्वरी कार्याचा आहे. आज गरज आहे आम्हाला त्या भक्ती मार्गाची, आम्हाला गरज आहे ते जीवन बनवण्याची. बरेच लोक बोलून गेले. परिस्थिती वाईट आहे. आम्ही प्रत्येक गावात पाहतो आहोत 1998चा काळ आणि आज जर विचार केला जमीन अस्मानाचा फरक झालेला. गावामध्ये दणदण दणदण वाटते. जेव्हा मार्ग घेतला आम्ही त्या टायमाला कोणी कोणासोबत अबोल्याला होतं नाही. आज गावागावामध्ये दुपडी पडली. कारण काय? धन दौलत दिली तुम्हाला कोणी? का दुपडी पडली? कशामुळे पडली? आणि काय त्याचा फायदा झाला? काय मेसेज जाते आमच्या 4 किलोमीटर वर हा माईक आवाज जाते. हे परमात्मावाले चांगले किंवा वाईट ते ठरवतात. मग आमची वाणी कशी पाहिजे, आमचे गुण कसे पाहिजे, आमची वागणूक कशी पाहिजे. 2013ला जबरदस्तीने निवडणूक लढवा लावली. म्हणलं या राजकारणासाठी मी या मंडळामध्ये मार्ग घेतला नाही. सत्य सांगत आहो. कोणी खोटं बोलत मग त्याचे घेण देण नाही. आता आमच्या साहेबांनी गाव सुटला मार्गदर्शन केलं म्हणतात, म्हणून मी क्षीरसागरला बोलू देत नाही. अरे बस सांग ना बाबा, कारण तर सांग. ज्या दिवशी तू कारण सांगशील त्या दिवशी माझा राजीनामा. तो सत्यता ठेवणारा क्षीरसागर आहे. खोटं नाटक कोणाला फुसलवून. पण आताच सांगितलं, लोकांसाठी जर गड्डा खोदत असेल 1 दिवस त्याला गड्ड्यात पडावं लागेल. चाहे तो क्षीरसागर असे चाहे अजून कोणी असेल. उमरेडला विचारलं लोकांनी का क्षीरसागरला घेत नाही. आम्ही 27 तारखेला येईल. बकरा खासाठी सांगणं तो आहे नाही का? आमना सामने बोला त्याच्या समोर नाही सांगू शकले. घरी गेलो त्याच्या देवराव बावनकुळे बसला आहे. या ठिकाणी 2 वेळा मीटिंग लावली मिळवण्यासाठी. कशा करता? बाबाच्या शिकवणी करता. बाबा रे आम्ही बाबांचे सेवक आहोत. हा मंडळ चालवण्याकरता आम्हाला एकजुटीने निवडून दिलं लोकांनी आणि आम्ही आपसामध्ये फूट पाडत आहोत. कुठेतरी मिळवून घेऊ. माझी चूक असेल मी माफी मागेल, कोणाची चूक असेल तो माफी मागेल. 2 मिटिंगामध्ये आले नाही. 3ऱ्या मिटिंग मध्ये घरी गेलो पाया पडल्या. पण माझे रिश्तेदार होते ते, त्याच्यापासून मला फायदा होत होता. मंडळाला काही मंडळाकडून मला पैसे लुटून घ्यायचे होते, परंतु मिळू दिलं नाही. शेवटी मी निष्कर्ष काढला आणि शब्द काढला त्या व्यक्तींनी. माझी चूक सांगा म्हटलं. नाही तुझी चूक नाहीये म्हणे. फकीरच्या वैद्य सोबत तू राहते म्हणे, म्हणून मी हे त्यावर आरोप प्रत्यारोप करतो म्हणून. आज जर बदलत असेल तर परमेश्वर पाहत असेल. आता मी म्हणलं ते कोषाध्यक्ष आहे, मी सचिव आहो आणि केलं याने, पण ते विसरले मनाचं. आमचे जे संचालन करत आहे ते नाही का संचालक आणि समोर बोलवतो ते विसरून गेले. मरवून देव झाला एक व्यक्ती, त्यांनी सांगितलं तुला खोटं बोलावं लागते. चंदू ढोबळेच्या घरी मीटिंग होती, 10 सेवक होतो आम्ही. मला इथे राजकारण सांगायचे नाहीये. सांगण्याचे तात्पर्य माझे हे आहे, तो व्यक्ती कोणी असे या शक्तीची गरज आहे आम्हाला. जर शक्ती आमच्यापाशी नसेल तर क्षीरसागर नाही कोणी भी तुम्हाला पाठिंबा देत असेल, कोणी नाही कोणाचे. अंती जाने अकेल्याचे आए अकेले जगत में फिर भी अकेले जाओगे, ना संग कोई आएगा तन भी नहीं ले जाओगे. इथेच जावं लागते. हे तन हे शरीर हा मेला माणूस भाम्यावाड्याच्या घाटावर त्याला जाळावं लागते. पण पेटीत तोंड ठेवत त्याला चांगला माणूस आहे का? ठेवायला पाहिजे. अरे एवढा चांगला माणूस, एवढा माझा पतिदेव भाई बोमलते नाही का. 3 दिवस रडते बाई बिचारी, कारण की तिच्या पाठीमागे प्रपंच राहते, करावंच लागते ते. आणि म्हणून अहंकार अभिमान
बाबांनी सोडला. थोडं आम्ही बाबांकडे लक्ष वळवलं, त्या ब्रह्मांडाला बाबांनी मिळवलं. तेवढं मोठं ब्रह्मांड बाबाजवळ असून त्यांचं राहणीमान पाहणं कसं आहे. तर तांदळाचं पाणी अंगावर फेकलं, आता फेकलं की आलं, बाबा सोबत आणि तांदळाचे पाणी फेकासोबत असंही घडू शकते. एक शब्द बोलले नाही बाबा, बाई तुझी गलती नाही मा. आता आम्हाला माझ्यावर आडवे गेले तर आम्ही वापस जातो. अनेकाची विचार केले का आमचे, अरे ते माजरीचे काम माजरीने केलं, तिलाही जायचं होतं मलाही जायचं होतं. आम्ही अजूनही अनेकाचे विचार बंद केले नाही. त्या बाबांनी नम्रता ठेवली, संस्कार पाळले या सेवकांवर. एका एका गावले जाऊन एक एक सेवक जोडला. काय गरज होती बाबाला? तुम्ही आम्ही रिश्तेदार होतो का बाबांचे? तुम्ही आम्ही बाबांचे रिश्तेदार होतो का? काय गरज होती या लोकांना जोडायची? परंतु बाबाला हा माणूस समजला. माणूस हा मानव काय आहे? हा बुद्धिवान आहे, हा देशाची प्रगती करेल, हा कुटुंबाची प्रगती करेल. या मानवाची गरज आहे आणि म्हणून या मानवाला बाबांनी महत्व दिलं. आज काय होऊन राहिलं? आम्ही तोडाताडी करून राहिलो. तो त्याच्या सांगते, तो त्याच्या सांगते, तो त्याच्या सांगते. अरे मीनं काय केलं हे सांग ना भाऊ. विठ्ठल क्षीरसागर नाही सांगायला पाहिजे मी काय चूक केली, आणि जर चूक केली असेल तर सोडवणूक कर. झालं तुझं काम, दुरुस्त हो, संस्कार चांगले कर. झाली दुरुस्त. बाबाच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा डॉक्टर मनोज ठोबरीकरने बाबाला अमेरिकेला नेलं होतं. बाबा तुम्ही राहा इथे, आता सगळ्या सोयी आहे, काही तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. ते औषध पाणी खाणं पिणं सगळं मिळेल. सायंटिस्ट आहे बाबांचा मुलगा, जगामध्ये 7व्या क्रमांकाचा सायंटिस्ट होता, आता रिटायर झाले. बाबा म्हणे राहा इथं. काय त्या महात्म्याच्या आत्मा हो आणि काय त्याचं मन काय बोलले माहितीये बा स्वतःच्या पोराला. डॉक्टर मनो म्हणे तू एकुलता एक मुलगा या ठिकाणी आहे, माझे त्या भारतामध्ये अनेक माझे मुलं वाट पाहत आहेत. या सेवकाला मुलाची पदवी दिली, या सेवकिनीला मुलीची पदवी दिली. काय चूक केलं बाबांनी? आणि आम्ही पदासाठी, इलेक्शनसाठी, स्वार्थासाठी गावाचे गाव फोडून ठेवले. भाऊ भावाच्या घरी हवनाला बोलवत नाही. काय प्रतिक्रिया आहे, काय संस्कार आहे आमचे. त्या मौद्याला हवन झालं होतं, जनरल हवन. कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही 5-6 जण बस स्टॉप कडे निघालो. 4-5 म्हातारे बसले होते बिचारे, अनेक वाले. कार्यक्रम ऐकतात बिचारे सगळे. आता या गावातले कोणी ना कोणी ऐकतच असं. चर्चा करत होते परमात्मावाल्याचे. हे परमात्मावाले म्हणे, हे नंगे परमात्मावाले म्हणे. हो जी, मी स्वतः ऐकलं, पटकन थबकलो आणि कान त्याच्याकडे गेला. का म्हणून ऐकलं म्हणे तुम्ही माईक मध्ये काय बोलले? तर त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं होतं की सेवक बलात्कार करते, सेवक चरित्रहीन आहे. आम्ही एवढ्या मोठ्या पदावर, अरे घेणं मीटिंग बसवा इथं, आणि त्याची चूक असेल तर त्याला पनिशमेंट द्या. काय गरज आहे या माईकवर बोलण्याची? यासाठी आम्ही 10 लाख रुपये खर्च करतो. नाही, सेवकांना केव्हा जागो? आम्ही जागलो का? नाही, आम्ही जागलो का? प्रथम आपला विचार करायचा. बाबांनी स्वतःला पारखलं, स्वतःला ओळखलं, तेव्हा या मानवाची किंमत केली. आणि म्हणून एका एका मानवाला जोडलं. काही चूक झाली असेल तर बाबा माफ करून द्यायचे. हे चुकीची सोडवणूक कर आणि दुरुस्त हो. आणि म्हणून त्या परमेश्वराला राखून ठेवण्यासाठी बाबांनी आपलं इमान सोडलं नाही. इमान होतं म्हणून भगवान होता. आजही तेच आहे. बाबा स्वर्गवासी झाले, परंतु हे जागृत शक्ती कायम आहे. बाबाचे शब्द कायम आहे. शब्दरूपी परमेश्वर आहे. आम्ही शब्दच नाही पाळत. मार्गदर्शक एक सांगते आणि आम्ही ऐकतो 2. अरे बुद्धी दिली ना आम्हाला. तो मार्गदर्शक जर चुकीचे मार्गदर्शन करत असेल, सांगा साहेब मला बरोबर वाटून नाही राहिले, तुम्ही बोलून लागले. हे बाबाच्या नियमाप्रमाणे नाही आहे. बुद्धी दिली आम्हाला. आता तर आम्हाला गद्याला घोडा म्हणलं तरी हो म्हणून राहिलो. का?
तर त्याला बाबाच्या फोटोची पूजा करायला होते. चरडे साहेबाला बाबाच्या फोटोची पूजा, एवढा मोठा कार्यक्रम चरडे साहेबाला बाबाच्या फोटोची पूजा करून दिली. झालं, मार्गदर्शक बनवेल तुला पुढच्या वेळेस, नाही का? अरे या पदासाठी हे पद मिळालं शेवकाचं, हे शेवकाचं पद मिळालं, हे कोणी जगणार नाही. पण सत्य सोडू नका. जर सत्य सोडलं नाही आम्ही, भगवान हमारा काम करता है. नाही तर पाण्याच्या बुडबुळ्या माझे माय काही ठेवलं नाही याच्यात. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. लेंडे साहेब समजा मी कुहिले मेलो चालता चालता, तर काय करेल ते? एक गाडी करेल, आठवड्यापर्यंत आणून देतील. नाही तर म्हणून इथे रिश्तेदार इथं करून टाका. काही भरोसा नाही. कोरोनामध्ये पोरगी मिली तर बापाने हात नाही लावला. आणि आम्हाला घमंड आहे, आम्हाला एवढं मोठा अभिमान आहे. रावणाची लंका भस्म होऊन गेली सतयुगाच्या काळात. या काळामध्ये कलियुगाच्या काळात बाबांनी आपल्याला सतयुग तयार करून दिलं. परमेश्वर इथे आहे, या ठिकाणी आहे परमेश्वर. भगवंत दिसत नाही, तो निर्गुण निराकार आहे, तो हवेरूपी काम करते. मात्र आमचा विश्वास बसला पाहिजे, आमच्या लक्ष त्या परमेश्वराकडे असलं पाहिजे. परमेश्वर तुमचे काम केल्याशिवाय राहणार नाही. सत्याची कसोटी असते, सत्याची कसोटी असते, त्याला एकटे पडावं लागते. हिम्मत हारण्याची गरज नाही. बाबा एकटे पडले होते, बाबा एकटे पडले होते. पडवळे साहेब तुम्ही त्यावेळेस मार्गात होते, भीती वाटत होती. गावात जर देवीची पूजा झाली, गोपाल काला झाला आणि एखादा एकटा सेवक असला की नाही त्याला टाकून देत होते. ती परिस्थिती होती. आज आम्ही या नेत्याच्या मागे धावतो. काहून? मला मार्गदर्शक पद जर मिळालं तर 100 सेवक मी बनवीन इथं धामेवाड्यात, आणि 100 बनवले. आणि मग ग्रामपंचायतची इलेक्शन आलं तर चरडेबाईला 10,000, चरडे भाऊला 10,000, नाही का? बाबाने सांगितलं पैसा तुम्हारे पीछे दौडेंगा म्हणून. हे नेतेगिरी तुमच्या मागे धावेल. आमदार तुम्ही बनणारा, लक्षात ठेवा. खासदार तुम्ही बनणारा. क्षीरसागर का सांगते रे? आमची लायकत आहे का हे बनण्याची? अरे साधं गणित आहे हो. आमची वागणूक बरोबर असली, आमचे संस्कार बरोबर असले, आमची प्रगती होत गेली तर हा गाव पूर्ण परमात्माचा होईल. मग हा गाव जर परमात्माचा झाला तर इथं सरपंच कोण बनवणार? बाहेरचेही? अरे तो सेवकच बनल ना. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. गाव जर भामेवाडा गाव पूर्ण सेवकाचा झाला किंवा 90% झाला, सरपंच कोण बनल सांगा बरं? सेवकच बनल ना. मग कशाला त्याच्या मागे धावता? कशाला त्या पैशाच्या मागे धावता? बाबाच्या काळामध्ये एक नेता बाबाकडे गेला होता. बाबा तुमची संघटना फार मोठी आहे, मला द्या ना बाबा कृपा, मी निवडून आलो पाहिजे. 5-6 नगरसेवकाच्या तिकिटा देऊन देतो तुम्हाला. खासदार होता तो माणूस, नाव मला माहित आहे पण घेणं उचित वाटत नाही. कारण की राजकारण दूषित झालेलं आहे, राजकारण दूषित झालं आहे. नाव मला माहित आहे पण मी घेणार नाही. कारण या माईक बाहेर आवाज जात आहे. बाबा मला तुमची कृपा द्या म्हणे. बाबाने खिशात हात टाकला, पण बाबाला गरज नव्हती का? बाबाचा पोरगा होता, पुतण्या होता, भाऊ होता. 5-6 नगरसेवकाच्या तिकिटा देऊन दिल्या असत्या बाबाने. आयतात आला होता बकरा, आयतात आला होता का नाही का आठवड साहेब? पण नाही, बाबाने आपलं इमान सोडलं नाही. बाबाने खिशातून 2 रुपये काढले, हे घे म्हणे, ज्या बाजारात कुठं कृपा मिळते ते विकत घेऊ नये म्हणे. बाबा माझे कार्य मला करू द्या म्हणे, राजनीतीमध्ये मला पडायचं नाही. आज आम्ही त्याच्या मागे धावतो. कशा करता? अरे प्रूफ आहे, प्रूफ. लोक पैसे घेतात, त्याचे प्रूफ आहे आमच्याकडे. पण माईकवर असं बोलतो आम्ही का सेवकांना खरं वाटणार आहे. भगवान आहे, वो देखने वाला आहे. संडासात जरी तुम्ही दारू पिली असेल तो 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 तेथून तुम्ही सुटणार नाही. तो पाहणार आहे क्षणोक्षणी. एक एक क्षण महत्वाचा आहे. किती लपून कार्य करा, किती खोटं बोला, एक दिन बाबा के चरणों में गिड़गिड़ाना पड़ेगा. एक दिन बाबा के पैर पे मस्तक रखना ही पड़ेगा. साधी गोष्ट नाही आहे ही. आणि म्हणून आज समजण्याची गरज आहे.
आम्हाला आमच्या बुद्धीचा वापर करायचा। मी सेवक आहो, मी मार्गदर्शक चरडे साहेबांकडून कार्य घेतली म्हणून काय झालं? चरडे साहेब जर बरोबर सांगत असेल बिलकुल ऐकायला पाहिजे, आणि जर बरोबर सांगत नसेल आम्ही आमच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे। आज किती मार्गदर्शक झाले हो, नियमात लिहिलं आहे 3 किलोमीटर 5 किलोमीटरच्या नंतर मार्गदर्शक दिले जाईल। त्या सेवकाचे 5 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे। दुनियाभराचे आम्ही नियम लिहून ठेवले। 9 झालं त्याला मार्गदर्शक बनवलं, 900 मार्गदर्शक बनवले भाऊ। 9 मार्गदर्शक आम्हाला माहित नाही अजून, बोर्डातच विषय येत नाही। मला अधिकार आहे, मी करतो, कर ना बापा, चांगली गोष्ट। संस्था चालवून राहिलो आम्ही, चालवायची आहे आम्हाला, आणि म्हणून ही मन यासाठी जडते, या मानवाला जे जोडलं बाबांनी हे दुखी नाही झाले पाहिजे, हे दुखी झाले नाही पाहिजे। जर ते संस्था गेली असती आज आम्ही वनवन भटकत राहिलो असतो। या ठिकाणी काही लोक बसून आहेत, ज्या टायमाला त्या भावनाला टाळा लागला होता, भावनाला टाळा लागला होता, वासुदेव पटोळे या ठिकाणी बसून आहे। त्यांच्या पार्टीमध्ये हवन होतं, मी त्या हवनामध्ये होतो, आणि आम्ही तिथून धावत गेलो, पूर्ण सामान बाहेर काढलेलं होतं। लाखच लावाची देरी होती, 10 मिनिटं जर उशीर झाला असता की नाही, एकदा लाख लागला सरकारी तो कोणी कोर्टाशिवाय उघडू शकत नाही, कोर्टाशिवाय तो बाहेर उघडू शकत नाही। कोणाला घेऊन या तुम्ही, मंत्र्याला कोणाला याला, बाबाची कृपा होती, परमेश्वराची कृपा होती। कार्य करणाऱ्यांनी इतिहास लांब आहे, वेळ कमी आहे, 5 वाजून गेले, आणि म्हणून मी सांगेल केव्हा तरी, नाही असं नाही, सत्यता उघडकीस आणेल। जे जे शब्द दिले 2013 मध्ये ते आज परिपूर्ण झाले। कोणी केले? विठ्ठल क्षीरसागर ना, वासुदेव पटोळेला, राजू मदनकर ना। अरे आमचे काम आहे हो, तुम्ही आम्हाला निवडून दिलं, काम करण्यासाठी निवडून दिलं, आमचे कर्तव्य आहे। काय आम्ही उपकार केले? अरे माझं जीवन बनवलं त्या बाबांनी, विसरलो का आम्ही? तिथं विसरलो नाही, आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची, आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे। समजा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याच्या, संतांनी लिहून ठेवला। आजही आम्ही दुरुस्त होऊ शकतो, आजही आम्ही दुरुस्त होऊ शकतो, पण आम्हाला संस्कार चांगले ठेवावं लागेल, शब्दाकडे लक्ष द्यावं लागेल, नाही तर अर्थाचा अनर्थ जर काढला तर रामा 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 म्हणलं तर त्याला मारा मारा ऐकू आलं। सतयुगात तेही घडलं, आणि एक छोटस एक काय म्हणते त्याला, चुटका सांगून देतो आणि मग मी थांबून जातो। अनर्थ कसा होतो, आम्ही त्याच्या अनर्थ, दुनिया झुकती है, झुकाने वाला होना, जो आज आम्हाला झुकवून राहिलेला आहे पदासाठी। अरे 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 अरे, आम्ही तर म्हणतो आज काढून टाका पद, काही नाही, सत्याने सोडूंगा। देवाभावांकडे विचारून घ्या, त्या व्यक्तीने शब्द टाकला खोटं बोल म्हणे, फक्त एक शब्द एवढा खोटं बोल म्हणे, कोर्टाची केस आपल्या बाजूला लागते, बिलकुल खोटं बोलणार नाही, जो होगा सो होगा, माझं पद गेलं तरी परवा नाही। त्यांनी बोलावं या ठिकाणी माय करून, मी जर खोटं बोलत असेल तर। या ठिकाणी तो देवराव बावनकुळे हजर होता त्यावेळेस, परंतु अर्थाचा अनर्थ होऊ देऊ नये। आम्ही विशाखापट्टणमला गेलो होतो, मी युनियन मध्ये उपाध्यक्ष होतो, राष्ट्रीय युनियन मध्ये, माझा नंबर लागला ट्रेनिंगसाठी, आणि विशाखापट्टणमला जाता जाता कोणतं शहर बाबा ते आता वेळेवर आठवणार नाही मला, त्या एका शहरात थांबलो आम्ही। आलं लक्षात आलं तुम्ही सांगून देईन, त्या सिटीमध्ये थांबलो, लॉजमध्ये थांबलो, खाण्यापिण्याचा सगळा खर्च गव्हर्नमेंट कडून होता। रात्री जेवण खाऊन केलं, सकाळी उठलो आम्ही आणि विशाखापट्टणमला रवाना व्हायचं होतं। वेळ होता थोडासा, चला फिरून येऊन जेव्हा आम्ही, भामोड कसा आहे पाहून घेऊन बा, नवीन माणूस आला तर आता गाडी करून आले लोक, काही काही कार्यक्रमाला येतात, काही काही गावही पाहतात ना, पाहणं होऊन जाते, गहू आहे का चना आहे की काय आहे, इकडे काय काय पेरते चरडेच आहे नाही का, म्हणून आम्ही फिरायला निघालो। आता फिरायला लक्ष द्या, फिरायला निघालो तर एका ठिकाणी एक असं छोटस झोपडं होतं टिनाचं, याकडून दार होतं ना त्याकडून दार होतं, आणि तिथं बोर्ड लिहिला होता, कोणता लिहिला होता,
2 रुपयामध्ये दुधी हलवा. काय लिहिलं होतं? 2 रुपयामध्ये दुधी हलवा. आम्ही म्हणलं अरे आलूबोंडे समोसे नेहमीच खातो आपण, चला ना हलवा खाऊन टाकून. दुधी दुधी म्हणजे तो भोपळा नाही का जी, त्याचा हलवा, गांजराचा हलवा, दुधीचा हलवा. तर म्हणलं खाऊन घेऊ. आता गेलो आम्ही 5-6 लोक होतो, 2 ST वाले, 2 रेल्वेवाले, 2 आम्ही कॉर्पोरेशन वाले, असे बीट अलग होते, 10 जण होतो आम्ही. म्हणलं चला आपण हलवा खाऊन टाकू. बोर्ड लिहिला, गेलो बाबा तिथं टोकन घेतली, 10 लोकांचे 2-2 रुपये 20 रुपये दिले आणि आतमध्ये गेलो. आता तिथं पाहत होतं प्लेटा नाही, चम्मच नाही, काही नाही, हलवा कुठे रे बाबा. तर तो एक बसला होता त्या ठिकाणी आतमध्ये. अरे भाऊ हे टोकन हलवा हलवलं म्हणे या दुधीला. तिथं दुधी बांधून होती एका याला बसाला, याला हलवायचं निघायचं म्हणे. अरे याला हलवायचं निघायचं. बोर्ड नाही वाचला का म्हणे तुम्ही? काय लिहिलंय म्हणे तिथं? 2 रुपयामध्ये दुधी हलवा. सांगा कसा अर्थ निघाला तो? आम्ही हलवा खायला गेलो आणि त्याला दुधी हलवाचा होता. सांगा आता मग असा जर अर्थाचा अनर्थ आम्ही काढला तर दुनिया कोणीकडे जाईल? किती पैसे कमवले त्या माणसानं? कितीतरी पैसे कमवून टाकले असं. आम्हाला बुद्धीची गरज आहे. आम्हाला आमची बुद्धी चालवण्याची गरज आहे. लोक फसवणुकीच्या रस्त्यावर आहेत. याच्या सांगाल त्याच्या सांगाल, काय खरं आहे हे कोणीच सांगणार नाही. तुम्हाला सांगतो मी, कोण बताएगा? हमारी अगर भक्ती बरोबर होगी, आम्हाला परमेश्वर सांगेल, आम्हाला सतर्क करेल परमेश्वर की नाही असं नाही, तुला असं करायचं आहे. आता बोरकर साहेबांनी बी अनुभव सांगितले, परंतु बरेच असे अनुभव आहे. आज आम्हाला जागण्याची गरज आहे. हा जर मंडळ व्यवस्थित रित्या जर करून ठेवायचे असेल, समोर चालवायचे असेल, आम्हाला आमच्या जीवनाला आधार मिळवून द्यायचा असेल, आज जागण्याची गरज आहे. आणि म्हणून बाबांनी आपलं इमान सोडलं नाही, परमेश्वराला राखून ठेवलं. परमेश्वर जागृत आहे म्हणून हे सगळे दुःख दूर होतात. कॅन्सर, महारोग, ब्रेन ट्यूमर, आता सांगितलं पडोळे साहेबांनी 6 महिन्याचे आयुष्य होतं. मनोहर देशमुखला कॅन्सर झाला होता, विसरलो आम्ही. साऱ्या गोष्टी विसरतो आम्ही. कोणाला महारोग होता, बसू देत नव्हते, विसरलो आम्ही. काहून का सारं बरं झालं ना आमच्या. आता आम्हाला काय गरज आहे? नाही का मी करतो ते बरोबर. अरे माय पाठ मला दिसते का भाऊ? हा पाहून आला, भाऊ पाहून, अहिलकर पाहून आला नाही का? हा सांगाल साहेब इथे डाग लागला जी तुमच्या शर्टाला, त्या पाठीले. पण आम्ही ऐकण्याच्या तयारीत पाहिजे की नाही समर्थ बाबाजी? पण नाही, आम्ही ऐकत नाही. म्हणून लोक सांगतो हम करे सो कायदा. रावणासारखी कथा झाल्याशिवाय राहणार नाही. एक वानर पूर्ण लंकेला भस्म करून टाकला एका वानराने. इथे तसंच होईल. एक चिंगारी पुऱ्या गावाला जाळून टाकते. म्हणून एक एक क्षण महत्वाचा आहे. आम्हाला आमचे जीवन बनवायचे आहे. कुठे लक्ष द्यायची गरज नाही तर पुन्हा कलियुगाचा हवा लागेल, दूषित हवा लागेल आणि आमचे आयुष्य वाटोळ होऊन जाईल. वाटोळ होऊन जाईल. मग कसं झालं? वेळ निघून जाईल. लक्षात घ्या, वेळेला महत्व आहे. आणि म्हणून विनंती करतो सगळ्यांना, हे जे तत्वशब्द नियम बाबांनी दिलेले आहे याचे आचरण करा. प्रत्येक कठीण आहे, लक्षात घ्या. आपल्याला वाटते असं की सोपं सोपं सोपं, पण कठीण आहे. सत्य बोलणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खूप अडथळे येतात, खूप परीक्षा घेते परमेश्वर. शेवटी त्याला झुकावं लागते. सत्यता चालली जाते. प्रॉम्प्ट राहा. कहाणी आहे. आता तुम्हाला 84 लक्ष वगैरे काही फिरावं लागणार नाही. बाबांचे शब्द डायरेक्ट मुक्तीचा मार्ग आहे. हा मार्ग कसा आहे? डायरेक्ट मुक्तीचा. परंतु आम्हाला काहीतरी करावं लागेल. त्या तत्वशब्द नियमाप्रमाणे वागावं लागेल, तर डायरेक्ट मुक्ती मिळेल. अन्यथा नाही. अन्यथा तो शब्द बाबांनी टाकला. लाखो सेवक होतील म्हणे, बोट ठेवायला जागा राहणार नाही, पण बोटावर मोजण्या इतके राहतील म्हणून. पण बाकीच्या लोकांची बाबाला फिकर नाही का? जेव्हा की एक एक माणूस जोडला बाबांनी
आहे, पण बाबाला भविष्य माहित होतं की पुढे काय होणार आहे. या माणसाजवळ दौलत आली, या माणसाजवळ पैसा आला, या माणसाला पद मिळालं तर हा कसा अहंकारी राहील. आणि म्हणून आम्हाला ते सगळं अभिमानातून मुक्त व्हायचं आहे. सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करायचे आहे, तत्वशब्द नियमाचे पालन करायचे आहे. आणि हे जर केलं आमचे जीवन सुखमय होईल. मी सुद्धा करण्याचे प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.